ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश पुराण कथासार. आपण आज चतुर्थी व्रत कथेची पोथी तसेच संकष्टी चतुर्थी व्रतासंदर्भात श्रवण करणार आहोत. त्याआधी गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आता आपण कथेचे श्रवण करूयात. कर्तवीर्य राजाच्या मनातील संतती लाभाची इच्छा पूर्ण होण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्या स्वर्गस्थ पित्याला तुझ्या मुलाने म्हणजेच कृतवीर्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे असा उपाय सांगितला, तेव्हा पित्याने पुत्राचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी त्याला तो उपाय तर स्वप्नात जाऊन सांगितला. त्याला श्री गणेशाचा सिद्धमंत्रही दिला आणि त्याशिवाय जेव्हा कृतवीर्य राजा हा स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या कानात आपल्या पित्याचा एकच संदेश घुमत होता. तो संदेश म्हणजे, वत्सा, तू संतती लाभासाठी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत कर, व्रत कर, व्रत कर. हा पिता आदेश पाळायचा व ती श्री गणेशाची फलदायी उपासनाही करायची. हे खरं, पण कशी, त्याची पद्धत काय, स्वरूप काय, मंत्र काय, विधी काय याबाबत राजास काहीच माहीत नव्हते. राजा आता काय करावयाचे असा विचार करून इकडे तिकडे पाहत असताना त्याला त्याच्या उशाजवळच एक छोटेसे खाणीपोती सापडली. राजाने ती पोती मोठ्या श्रद्धेने उचलली, मस्तकी लावली आणि तिचे पहिले पान उघडले. तोच त्यावर राजास ओम गणपते नमः ही अक्षरे लिहिलेली दिसली. ते पाहून राजास अपूर्व आनंद झाला. त्या पोतीत संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे, त्याचे नियम काय, बंधने कोणती, पूजाविधी काय, कोणती स्तोत्रे म्हणायची या संदर्भातील बरीच माहिती उपलब्ध होती. पोथीच्या पुढच्या पानावर श्री गणेशाचे संकटनाशन स्तोत्र होते. तसेच गणेश अथर्वशीर्ष सुद्धा होते. राजा कृतवीर्याने आपल्या राणीस जागे करून तिला झालेला सर्व प्रकार सांगितला. तिलाही मोठा आनंद झाला. ते उभयंता ती पोथी घेऊन आपल्या नगरात परत आले. राजा कृतवीर्य परत आला आहे, त्यास गणेश प्रसाद लाभला आहे या वार्तेने सर्व नगरवासियांना मोठा आनंद झाला. राजाने दुसऱ्या दिवशी राजदरबारात ज्ञानवंतांची सभा भरवली. त्यांना तो वडिलांचा स्वप्न दृष्टांत सांगून ती पोथी दाखवली. सर्वांनीच गणेशाच्या नावाचा एकच जयजयकार केला. विद्वान पंडितांना तर ती पोथी वाचून मोठा आनंद झाला. सर्वांनी एकमुखाने त्या पोथीची प्रशंसा केली. ते राजास म्हणाले, महाराज, आपले भाग्य थोर म्हणून आपणास या पोथीचा लाभ झाला. या पोथीत व्रताची माहिती व गणेशाचे सिद्धमंत्रही समाविष्ट आहेत. पुढे राजाने चतुर्थी व्रत केले. त्या पोथीचे वाचन, गणेश मंत्राचा जप याच्या परमपुण्याने त्या संततीचा लाभही झाला. एकाक्षरी मंत्र ओम ओम, षडाक्षरी मंत्र ओम वक्रतुंडाय ओम. संकष्टी चतुर्थी व्रतासंदर्भात महाराज शूरसेन यांनी देवेंद्रास प्रार्थना केली की, हे देवेंद्रा, ब्रह्माजींनी जे संकष्ट चतुर्थीचे व्रत कार्तिवीर्य राजास पित्यास सांगितले त्याच व्रतासंदर्भात माझी आपल्याकडून आणखी काही ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा शूरसेन राजाची विनंती मान्य करीत इंद्र म्हणाला, हे राजा, ज्या लोकांना हे चतुर्थीचे व्रत नव्याने सुरू करावयाचे आहे ही त्यांनी एखाद्या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताचा प्रारंभ करावा. त्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून प्रातःविधी उरकावेत. आवळा किंवा तिळाच्या कल्काचे अंगी लेपन करून मग सचेल स्नान करावे. धूतवस्त्र परिधान करून पुरुषांनी कपाळी गंध लावून, स्त्रियांनी हळद कुंकू लावून घेऊन देवासमोर बसावे. प्रथम समयी वा दीपाचे प्रज्वलन करून त्यास प्रतिकारात्मक ज्ञानदीप म्हणून नमस्कार करावा. चौरंगावर एक कलश, त्यावर ताम्हण, त्यात तांदूळ, एका वाटीत श्री गणेश मूर्ती ठेवावी. सर्व पूजा साहित्य हाताशी घेऊन ठेवावे. माता, पिता, गुरु, कुलदैवत आणि कुलदेवता यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. मग विधिवत व्रताचा संकल्प करून श्री गणेश पूजनास प्रारंभ करावा. भक्तियुक्त अंतकरणाने श्री गणेशाची षोडोपचार पूजा करावी. मग देवास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्पांजली करावी. त्यानंतर श्रद्धायुक्त मनाने श्री गणेशाच्या पुढील 21 नावाचा उच्चार करून त्यास 21 ध्रुवांकुर वा 21 जुड्या अर्पण कराव्यात. पुढील नावाचा उच्चार करावा. ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इबक्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम इष्टपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अधिनाशाय नमः, ओम विघ्नविश्वस्कर्मे नमः, ओम विश्ववेदाय नमः, ओम अमेरेश्वराय नमः,
ओम गजवक्त्राय नमः। ओम बालचंद्राय नमः। ओम परशुधारिणे नमः। ओम विघ्नाधिपाय नमः। ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः। वरील 21 नामाचा उच्चार करून गणेशास दुर्वार्पण करून त्यास आपली मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. दिवसभर खऱ्या अर्थाने उपवास करावा, म्हणजेच देवाच्या अनुसंधानात राहावे. शक्यतो दूध किंवा फलाहारच घ्यावा. रात्री नैवेद्य आरती करून ब्राह्मणास भोजन दक्षिणा इत्यादी देऊन संतुष्ट करावे. श्री गणेश उपासना मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने करावी. संकष्टी चतुर्थी व्रताच्या लाभार्थी या व्रतासंदर्भात एकदा महर्षी व्यासांनी ब्रह्मदेवास अशी विचारणा केली होती की, ब्रह्मजी, श्री गणेशाचे कल्याणकारी असे संकष्ट चतुर्थीचे व्रत यापूर्वी कोणी केले ते आपण मला सांगावे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे वत्सा, श्री गजाननाचे हे प्रभावी व्रत प्रथम कोणकोणत्या देवतांनी केले ते मी तुला सांगतो ते ऐक. देवी पार्वतीने कार्तिकेच्या प्राप्तीसाठी हे व्रत केले. तीनच अचमनात समुद्राचे पाणी पूर्वी प्राशन करण्यापूर्वी हे व्रत अगस्ती ऋषींनी केले. आपल्या पतीच्या शोधार्थ हे व्रत दमयंतीने केले. पद्ममाने हे व्रत केले असता त्याच्या दुरावलेले पुत्र त्यास परत येऊन भेटला. हे व्रत साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा केले. त्या व्रताच्या पुण्याईने बळावरच कृष्णाने दुष्ट बाणासुराचा वध केला. पुढे तर ब्रह्मदेव व्यासांना असेही म्हणाले की, प्रथम मला ओंकार गणेशाने हे सृष्टीरचनेचे कार्य करण्यास सांगितले. त्यामुळे आपण कोणीतरी इतरांपेक्षा श्रेष्ठ या भावनेने मी त्या कार्याचा प्रारंभ केला. पण मला त्यात यश येईना, कार्य पूर्ण होईना, यश साधेना. तेव्हा मी स्वतः विघ्नहर्त्या श्री गणेशास अनन्य भावे शरण जाऊन हे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले. तेव्हाच मला या महान कार्यात यश मिळाले. हे वत्सा, हे व्रत अनेक देवदेवता, ऋषीमुनी, दानव आणि मानव यांनी केलेले असून कलियुगात सामाजीवांना हे व्रत म्हणजे श्री गणेश कृपा प्राप्तीचे एक वरदान आहे. हे व्रत उपासकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असून अंती त्यास उत्तम गती प्राप्त करून देणारे असे श्रेष्ठ व्रत आहे. संकष्ट चतुर्थी उद्यापन विधी. कोणतेही व्रत हे कितीही श्रद्धापूर्वक केले तरी ज्यापर्यंत आपण त्या व्रताचा यथोचित उद्यापन विधी पूर्ण करीत नाही तोवर ते व्रत खऱ्या अर्थाने संपूर्ण होत नाही. उपवासकास त्याचे हवे तसे फळ प्राप्त होत नाही. श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताच्या उद्यापनासंदर्भात सुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी जी माहिती निवेदन करून ठेवली आहे ती अशी आहे की, व्रत उपासक हे व्रताच्या पहिल्या किंवा 5व्या किंवा 7व्या महिन्यात या व्रताचा उद्यापन विधी संपन्न करू शकतात. त्या दिवशी सुनसात होऊन सर्व पूजा साहित्यांची पूर्वतयारी व जुळवाजुळव करून विधिवत श्री गणेशाचे षोडोपचारी पूजन करावे. या व्रत सांगता पूजेचे घरातील सर्वांनी आनंदाने आणि श्रद्धेने सहभाग घ्यावा. श्री गणेशाची अभिषेक पूजा करून त्यास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. 21 ब्राह्मणांना बोलून त्यांच्या हातून होम करावा. त्यावेळी ओम गणानाथ वा या मंत्राच्या त्या गणेश यागात 10,000 आहुत्या देऊन होम संपन्न करावा. नंतर 1,500 वा 108 इतक्या ध्रुवांकुराचे होमात हवन करावे. बलिदानाचा कार्यक्रम संपन्न करून यज्ञाची सांगता करावी. गणेशास विनम्र भावे वंदन करून आपल्या हातून व्रताचरण वा उद्यापन विधी करीत असता त्यात काही चूक झाली असेल, काही न्यूनता पडली असेल, कमी जास्त झाले असेल तर त्याबद्दल देवाकडे क्षमायाचना करावी. देवाकडे सतभक्ती सदाचरण सेवा मागावी. शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचा उद्यापन विधी संपन्न करणाऱ्या भक्तास श्री गणेशाच्या कृपेने अश्वमेध यज्ञ केल्याचे महापुण्य प्राप्त होते. प्रत्येक माणसाने आपल्या हातून दुराचरण पापाचरण घडणार नाही याची दक्षता घ्यावी. उद्या मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागू नयेत यासाठी आतापासून भक्तिमार्ग, पूजन, नामस्मरण, व्रताचरण हे मार्ग अवलंबावेत. ज्याने त्याने आपल्या स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा. एका भगवंताविषयी या जन्ममरण फेऱ्यातून आपल्याला दुसरा कोणी सोडवणार नाही हे नीट लक्षात घ्या. कार्तिवीर्याचा जन्म झाला. राजा सूरसेन ह्याने देवेंद्रास विचारले, ए देवांच्या राजा, पित्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कृतवीर्य राजा श्री गणेश कृपेने पुत्रलाभ झाला असे तू मला सांगितले हे खरे? तो पुत्र कोण, तो कसा होता, त्याचे चरित्र काय ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा कृपा करून तू मला त्या पुत्राची कथा सांग. तेव्हा देवेंद्राने असे सांगितले की, हे राजा, माणसाला त्याचे पुण्य आणि पाप या दोन्ही गोष्टी भोगाव्याच लागतात. श्री गणेशाच्या कृपेने चतुर्थी व्रताच्या पुण्याईने कृतवीर्य राजाला पुत्रलाभ झाला खरा, पण राणीने अशा एका पुत्रास जन्म दिला की तो पशु होता, अपंग होता. राजाने आपल्या मुलाचे जातक कर्म केले. त्याचे कार्तवीर्य असे नाव ठेवण्यात आले. मुलगा सुंदर गुणी पण पंगू अपंग. राजा राणीचं ते दुःख होतं.
तरी पण निपुत्रक राहण्यापेक्षा बरे म्हणून त्यांनी आहे तो आणि आहे तसा गणेश प्रसाद स्वीकारण्याचे ठरवले. हळूहळू बाळ कार्तिवीर्य हा 12 वर्षाचा झाला. एक दिवशी श्री दत्तात्रेय हे ब्रह्मंती करीत असताना राजाच्या दरबारात येऊन हजर झाले. राजा कार्तिवीर्यास मोठा आनंद झाला. त्याला धन्यता वाटले. त्याने अवधूतांचे उत्तम आगत स्वागत केले. सर्व कुशल समाचार निवेदन केल्याने राजाने आपल्या पुत्रास अवधूताच्या पायावर घातले. श्री दत्तात्रेयांनी आपल्या दिव्य दृष्टीने राजपुत्राच्या अपंगत्वाचे कारण, राजाच्या हातून घडलेली चूक हे त्यास सांगितले. धीर देत दत्त महाराज त्यास म्हणाले, राजा, पापाचा पुण्यापुढे टिकाव लागत नाही. तू असा दुःखी कष्टी होऊ नकोस. मी तुझ्या पुत्रास एक दिव्य अशी मंत्रसाधना देतो. त्या मंत्रसाधनेने त्यास उत्तम हस्तपाद प्राप्त होतील. आणि श्री दत्त यांची भविष्यवाणी पुढे खरी झाली. दत्तात्रेयांनी जाता जाता कार्तिवीर्यास श्री गणेशाच्या एकाक्षर सिद्ध मंत्राची दीक्षा दिली. कुमार कार्तिकेयाने दूर नदीकाठी शांत प्रसन्न वातावरणात राहून ती मंत्रसाधना करण्याचा आपला मनोमन निश्चय बोलवून दाखवला. राजा कार्तिवीर्याने लगेच त्या जागी एक पर्णकुटीची उभारणी करून सर्व व्यवस्था केली. एका शुभदिनी कार्तिवीर्यास तिथे नेऊन ठेवण्यात आले. माता पिता यांना वंदन करून श्री दत्तात्रेयांचे गुरुस्थानी पूजन करून आपले उपास्य देव श्री गणेशास तपसाधनापूर्तीचे साकडे घालून कार्तिवीर्याने 12 वर्ष श्री गणेशाचे तप केले. आर्त जिज्ञासू राजा शूरसेन यांनी सर्व इच्छा पूर्ण करीत असताना देवेंद्र त्यास कार्तिवीर्याची कथा सांगत आहेत. श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेप्रमाणे अन त्यांनी दिलेल्या मंत्रदीक्षेच्या आधारे कार्तिकेयाने 12 वर्ष कठोर तप केले. त्या कठोर तपाने श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाले. श्री गणेश त्यास म्हणाला, बाळ कार्तिवीर्या, तू माझे ते कठोर तप केले ते पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झाला आहेस. तुला हवा तो वर माग. तेव्हा श्री गणेशास विनम्र भावे वंदन करून तो म्हणाला, हे गणराया, माझे तुझ्याकडे हेच मागणे आहे की मला कधीही तुझा विसर न पडो. तुझी सेवा जन्मोजन्मी माझ्या हातून अविरतपणे घडो. माझ्या माता पित्यांना मला सुंदर अशा रूपात पाहण्याची इच्छा आहे. तू त्यांची इच्छा पूर्ण होण्याकरता मला सुंदर शरीर प्रदान कर. श्री गणेशाने तथास्तु म्हणून आपला वरदहस्त उंचावताच कार्तिकीवीर्यास सुंदर हातपाय निर्माण झाले. त्याची देहकांती सुवर्णाप्रमाणे उजळून निघाली. इतकेच नव्हे तर श्री गणेशाच्या कृपेने कार्तिवीर्यास सहस्त्र हस्तपाद हे सूक्ष्म रूपाने प्राप्त झाले. देवदेवतांनी त्यास अनेक आशीर्वाद देत त्याच्यावर पुष्पवृष्टी करून त्याचे सहस्त्र हस्तपाद पाहून त्याचे सहस्त्रार्जुन असे नामकरण केले. कार्तिवीर्य हा पुढे त्याच नावाने ओळखला जाऊ लागला. हा गणेश रूपांकित सहस्त्र अर्जुनाने श्री गणेश कृपेचे उत्तराही व्हायचे म्हणून एक प्रवाळाची सुंदर गणेश मूर्ती तयार करून घेऊन ती स्थापित करून त्यावर एक भव्य दिव्य अशा गणेश मंदिराची उभारणी केली. ते मंदिर सहस्त्र अर्जुनाने अतिउत्तम प्रकारे सुशोभित केले. त्यांच्या भिंतीवर उत्तम चित्रे रेखाटून घेतली. अनेक प्रभावी स्तोत्रे भिंतीवर कोरून घेतली. तिथे दर्शनास येणाऱ्या गणेश भक्तांच्या निवास भोजनाची कायमस्वरूपी सोय केली. अनेक भाविक भक्तांच्या मनोरथांची पूर्ती करणारा तो श्री गणेश हा प्रवाळ गणेश या नावाने प्रसिद्ध झाला. असेही सांगितले जाते की या प्रवळ गणेशाची मनोभावे सेवा केल्याने, त्याचे तप केल्याने शेषनागास ही धरणी आपले माती धारण करण्याची दिव्यशक्ती व सामर्थ्य लाभते. अशा प्रकारे श्री गणेशाचे दर्शन, मंगल, आशिष, दिव्य देह प्राप्त झाल्यावर कार्तिवीर्य आपल्या मातापित्यास भेटायला नगरीत परत गेला. कार्तिवीर्यास त्या नव्या रूपात पाहून राजा राणीच्या डोळ्याचे पारणे फिटले. राजाने पुत्राच्या पुनरागमन प्रित्यर्थ अवघ्या नगरीत मिष्टान्न भोजन दिले. सर्वांनी राजपुत्राचे स्वागत तर केलेच, पण त्याच्या नव्या नावाचा सुद्धा जयजयकार केला. इतके सांगून देवेंद्र म्हणाला, हे शूरसेन राजा, तुला एक एक करून अनेक कथा सांगण्याच्या नादात मला स्वर्गलोकी परत जायला फार उशीर झाला आहे. आता तू सत्वर चतुर्थी व्रताचे पुण्य अर्पण करून माझे विमान मार्गस्थ करणाऱ्या पुण्यवान अशा विप्राचा शोध घे. मला लगेच परत जाऊ दे. जशी आपली आज्ञा असे म्हणत शूरसेनाने आणखी दूत शोधार्थ पाठवले. तसेच हे देवेंद्रा, या सर्व श्रवण भक्तीने मी स्वतः हे व्रत करून माझ्या जन्माचे सार्थक करून घेऊ इच्छितो. तू मला आशीर्वाद दे. असे इंद्रास सांगून आपलाही श्री गणेश भक्ती साधनेचा मनोमन निश्चय बोलून दाखवला. संकष्ट चतुर्थी व्रताने चांडाळणीचा उद्धार कसा झाला. महाराज शूरसेन यांनी आपल्या दूतांना नगरात कोणी चतुर्थी व्रत केलेला पुण्यवान स्त्री पुरुष मिळतो का म्हणून शोध करण्यासाठी पाठवले होते. ते दूत घरोघर जाऊन तशी चौकशी करीत होते, पण खूप शोध घेऊनही तसा कोणी भाग्यवान पुण्यवान जीव काही केल्या त्यांना सापडत नव्हता. आता करायचे काय असा विचार करीत ते एक दूत एका मोकळ्या मैदानात आले असता
त्यांनी एक चमत्कारिक दृश्य पाहिले. तिथे एक दिव्य विमान उतरले होते. त्याचबरोबर स्वर्गलोकीचे काही देवदूत एक चांडाळीन स्त्री हात जोडून त्या विमानात येऊन बसण्याची विनंती करत होते. या सर्व प्रकारचे ती चांडाळीन स्वतः चकित झाली होती. हे दिव्य विमान, हे देवदूत, त्यांची विमानात बसण्याची विनंती, हा सारा कसला परिणाम, हे तिला पण नीट उमगत नव्हते. तोच राजाने दूत आपल्या प्रमुखासह पुढे झाले. त्यांनी हात जोडून त्या देवदूतांना विचारले, हे दूतांनो, ही स्त्री तर चांडाळीन आहे, पापी आहे, दुराचारी आहे. असे असताना तुम्ही हिच्यासाठी हे विमान घेऊन येण्याचे आणि तिला अशा विनवण्या करण्याचे कारण काय? त्यावर दूतांनी असे सांगितले की, बाबांनो, मानव जी काही चांगली वाईट कर्मे करतो, पाप पुण्य पदरी जोडतो, त्याचे तसे बरे वाईट फळ त्यास भोगावे लागते. ही या जन्मातील चांडाळीन गतजन्मीची एका सारगंधर नावाच्या क्षत्रियाची कन्या होती. ती नावाप्रमाणे सुंदर अन रूपवान होती. त्या जन्मी सुंदरास म्हणजे हिला तिच्या रूप लावण्याचा वाममार्गच लावले. ती पुरुषांबरोबर रममाण होऊन त्यांना शरीर सुख देऊ लागली. तिच्या या वर्तनावर काही प्रतिबंध बसावा म्हणून पित्याने तिचा चित्रवर नावाचा सज्जन अशा मुलाशी विवाह करून दिला. पण व्याभिचारी वृत्तीने वेढावलेल्या सुंदराने प्रत्यक्ष आपल्या पतीशीही प्रततारणा केली. जावयाची पत्नी बदललीची तक्रार ऐकून सासऱ्याला म्हणजे सारगंधरास राग आला. त्याने त्या व्याभिचारी कन्येस कठोर शासन केले. पुढे तिचा मृत्यू झाला. तिच्या त्या जन्मीच्या पापकर्माच्या मोबदल्यात तिला या जन्मी असा चांडाळ योनीत जन्म मिळाला. आज मात्र तिचा भाग्योदय झाला. कारण काल म्हणजे चतुर्थीच्या दिवशी या चांडाळीस दिवसभर उपवास घडला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी ती भुकेली एका गणेश भक्ताच्या दारी काही खायला मिळेल या आशेने गेली. तिने याचना करताच ती कोण, कुठली याचा कसलाही विचार न करता त्या गणेश भक्ताने नुकताच श्री गणेशास दाखवलेला नैवेद्यातला आपलासा वाटा प्रसाद म्हणून खाण्यास दिला. भुकेल्या चांडाळीने तो प्रसाद खाल्ला. गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. नकळत तिच्या मुखी श्री गणेशाचे पवित्र नाम आले आणि त्या पुण्याईच्या बळावरच श्री गणेशाने संतुष्ट होऊन तिला स्वर्गलोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठवलं आहे. दूत तिला त्या दिव्य विमानात बसण्याची विनंती करीत असताना द्रुतदूतांनी ती वार्ता महाराजांच्या कानी घातली. त्याचबरोबर महाराज सूरसेन व देवेंद्र हे राजमहालाबाहेर येऊन पाहू लागले. तेव्हा त्यांना ते दिव्य विमान, ती चांडाळीन व देवदूत नजरेस पडले. प्रत्यक्ष नगरीच्या राजास आपल्याकडे हात जोडून पुढे येताना पाहून क्षणभर ती चांडाळीनही चकित झाली. त्या दिव्य विमानात बसलेल्या त्या चांडाळीची दृष्टी इंद्राच्या विमानावर पडली आणि ते विमान पूर्ववत झाले. त्वरित देवेंद्राची स्वारी स्वविमानात जाऊन बसली आणि त्या विमानाने स्वर्गलोकाकडे प्रयाण केले. इकडे देवदूत सुद्धा त्या चांडाळीस सन्मानपूर्वक श्री गजाननाच्या गणेशलोकी घेऊन गेले. विस्मित झालेला राजा हा सर्व प्रकार पाहत असतानाच त्याच्या अंतःकरणात श्री गणेश प्रेमाचा भक्तिसागर उचंबळून आला. त्याच्या ओटी गणेशाचे नाम येऊ लागले. पाहता पाहता शूरसेनाची भावसमाधी लागली. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओम ग गणपते नमः हा मंत्र 2 मिनिटे. ओम ग गणपते नमः. 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 ओम ग गणपते नमः.
ॐ ग गणपते नमः। 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 ॐ ग गणपते नमः।